मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. आणि पण माझं तुमचं कुटुंब म्हणजे किती मोठं होतं? खूप मोठं कुटुंब होतं. म्हणजे गिरगावामध्ये आमचं एक घर होतं आणि आमची एक्सटेंडेड फॅमिली होती. म्हणजे कसं, माझे आजोबा डॉक्टर होते गिरगावात आणि माझे काका फार मोठे आर्किटेक्ट होते मुंबईतले. एस.एच. गोडबोले अँड कंपनी म्हणून त्याची फर्म होती मोठी आणि मोठमोठ्या त्यांनी बिल्डिंग्स बांधल्या मुंबईत. आणि वडील सायंटिस्ट होते. आणि आमचं गिरगावातलं घर जे होतं ना, ते म्हणजे 24 तास त्याचे दरवाजे उघडे असायचे. हो, गिरगाव म्हणजे आणि 8 खोल्यांचं घर होतं मोठं. आणि माझे पणजोबा आले होते कोकणातनं. राजापूर जवळ एक देवाचे गोठे नावाचं गाव आहे, तिथनं माझे पणजोबा आले आणि ते मुंबईत अक्षरशः नेसत्या वस्त्रनिशाला आपण म्हणतो तसे आले. परंतु त्यांनी मुंबईतून खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून बघितले. म्हणजे पहिला सिनेमा पोस्टर प्रिंटिंगचा एक शिळा प्रेस ज्याला म्हणतात ते त्यांनी चालू केलं. त्यांचा प्रिंटिंग प्रेस होता, त्यात ते बुडले. मग त्यांनी इंदुरी लुगड्यांचा ट्रेडिंग चालू केलं, त्यात ते बुडले. मग त्यांनी असे बरेच बालगंधर्वाच्या नाटकाची कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, त्यात ते बुडले. असे ते खूप व्यवसायामध्ये बुडत आयुष्यभर त्यांनी खूप कर्ज केलं. आणि त्या आमच्या गिरगावच्या घरामध्ये कोकणातनं कोणी राहायला यायचं, घरामध्ये 24 तास जेवण तयार असायचं. किती लोक आले, किती लोक गेले, आमच्या घरात राहून गेले असले तरी सुद्धा ही त्यांची कमाई किती मोठी फार आहे. मोठी कमाई होती. मी नंतर एक पुढे अग्निहोत्र नावाची सिरियल केली. त्यातली जी माझी फॅमिली होती, एक्सटेंडेड फॅमिली, ती सगळी मी त्या अग्निहोत्रमध्ये इन्स्पिरेशन तिकडचं होतं. मग मी त्याची एक कथा सांगतो, गमतीची गोष्ट, की त्या माझे आजोबा डॉक्टर झाले, MBBS झाले आणि त्यांनी सगळी कर्ज त्यांनी फेडत ते गेले. हळूहळू फेडली सगळी. वॉज अ व्हेरी सक्सेसफुल डॉक्टर. आणि त्यांचा जन्म 1901 सालचा, सप्टेंबरची काहीतरी तारीख होती. तर त्यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही सप्टेंबर 2001 मध्ये एक महाराष्ट्र टाइम्समध्ये जाहिरात दिली की डॉक्टर हरी गणेश गोडबोले यांचा आज वाढदिवस आहे. आणि मग पत्ता दिला आमचा. त्यानंतर आमच्या घरी इतक्या अनेक लोकांची पत्रं आली, अनेक लोकांनी येऊन आम्हाला भेटले की आम्हाला माहीत नव्हतं गोडबोले कुटुंब कुठे आहे, कारण तोपर्यंत आमचं मुंबईतलं घर बंद झालं होतं. तर आम्हाला शोधत आले लोक आणि फार गमतीचे प्रसंग काय काय घडले. म्हणजे तो जो महाराष्ट्र टाइम्स होता त्याच्यामध्ये काहीतरी गुंडाळून एका बाईंनी तिच्या वडिलांना डोंबिवलीला ते पार्सल पाठवलं. त्यांनी ते पार्सल उघडलं तेव्हा त्यांना त्या रॅप केलेल्या कागदामध्ये माझ्या आजोबांचा फोटो आणि ती जाहिरात दिसली. ती बघून त्यांना माझ्या आजोबाने दिलेले 16 रुपये आमच्या घरी मनी ऑर्डर करून पाठवले की त्यांना ते पैसे द्यायचे राहिले होते, ते पैसे मी तुम्हाला आता देतो. तर असे इतके अनुभव तेव्हा त्याच्यामध्ये आले की तेव्हा लक्षात आलं की मे बी आमच्याकडे खूप पैसे नव्हते तेव्हा, माणसं जमवली. आता आमचं घर जेव्हा जायची वेळ आली तेव्हा कुठनं लोक आले आणखीन त्यांनी सगळे ते कर्ज होती सगळी कर्ज फेडून टाकली.